तर आता आपल्याला शिकायचंय वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. आता क्रियापद नॉर्मली तुम्हाला जे सांगितलं होतं V1, V2, V3, V4 करायचं होतं, तुम्हाला वाटत असेल तेवढंच वर्ब आहे. नाही, तो जस्ट एक छोटासा पार्ट आहे. इकडे बघू शकता तुम्ही, पूर्ण तुम्हाला पॅटर्न दिसतोय. वर्ब आहे. वर्बचे 3 टाइप्स आहे. वर्ब म्हणलं की मला सांगायची गरज नाही पडायला पाहिजे, मी तरी सांगणार आहे. वर्ब मध्ये काय 3 प्रकार आहे. फक्त वरच्या वर पॅटर्न बघून घेऊ, जसं आपण मॅथ्स मध्ये कन्सेप्ट समजतो. वर्ब आहे. वर्ब 3 प्रकारचे: मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. ओके, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आता हे जे 3 प्रकार आहे, टप्प्याटप्प्याने पहिले तुम्हाला समजून घ्यावं लागेल. प्रत्येक वर्ब जे राहतो का, ते सगळ्यातून एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. कारण की विदाउट वर्ब एक कोणतं पण सेंटेन्स बनत नाही. तुम्ही सब्जेक्ट बघितला असेल. सब्जेक्ट म्हणजे काय? आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम, प्रोनाउन मध्ये नाही का सब्जेक्टच राहतात, बरोबर. नेक्स्ट मध्ये दुसरं जे आहे वर्ब आहे, आणि नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट आहे. आता वर्बला जर सोडलं, साईडला घेतलं, तर ऑब्जेक्ट जे राहतं, तो ऑब्जेक्ट पण नसलं तरी सेंटेन्स बनतं, बरोबर ना. बट वर्ब नसलं तर सेंटेन्स बनणारच नाही. वर्ब म्हणजे ऍक्च्युअली मध्ये काय राहते? क्रिया राहते. मला काही पण मी आता बोलतोय त्याच्यामध्ये मी अर्ध्याच्या वर जास्त नाही का तुम्हाला वर्बच एक्सप्लेन करतोय. वर्ब म्हटलं की नाही का, मी तुम्हाला बोलतोय म्हटलं है ना, सांगतोय, आता शिकवणार आहे ना, आणि आपण पुढे बघणार आहे, असं वर्ड्स यूज करतो कॉमनली. तर हे यूज केले म्हटले, यूज करणे पण वर्ब आहे, बरोबर. आता हे आपण पुढे बघतोय आणि पुढे यूज करतोय, हे सगळे नाही का वर्बचे सेंटेन्स, वर्बचे वर्ड्स आहे ना, ते यूज करून म्हणतोय. तर मग आपण जेव्हा पेपरमध्ये जे पण राहीन, एसे राहीन, लेटर राहीन, त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ब लागणारच आहे. आणि त्या वर्बचा, कोणत्या वर्बचा कुठं यूज करायचा आहे ते जर तुम्हाला समजला तर तुमचा एक टप्पा क्लिअर होतो. असं नाही म्हणते की तुम्हाला इंग्लिश ग्रामर समजून जाईल, कारण की इंग्लिश ग्रामर समजण्यासाठी टेन्स लागतं, आणि टेन्स जर येत नसलं तर मग तुम्हाला ते येणार नाहीये. कारण की तुम्हाला फक्त वर्ब माहिती पाहिजे. बट टेन्स जे राहतं ना, टेन्स ते तुम्हाला ऍक्च्युअली मध्ये सांगणार की वर्बचा वापर कसा करायचा, वर्ब कुठं यूज करायचा, कळलं ना. याच्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. मग प्रत्येक वर्बचा प्रत्येक वेगवेगळा नाही का पॅटर्न येतो, ते आपण पुढे बघणार आहे. तर फक्त सध्याला एवढं समजून घ्या की आपल्याला एवढा टप्पा बघायचा, टप्प्याटप्प्याने जाऊ, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होऊन झालं की मगच आपण पुढे जाणार आहे. सगळ्यातून पहिले काय येतं? वर्ब. अ वर्ड दॅट डिनोट्स अन ऍक्शन अँड कम्प्लीट्स द मिनिंग ऑफ सेंटेन्स. म्हणजे असा शब्द जो ऍक्शन दाखवतो, है ना. मग कोणता शब्द ऍक्शन दाखवतो? रीड, राईट, लर्न, रन, है ना. असे शब्द काय करता? ऍक्शन दाखवता. मग हे शब्द ऍक्शन दाखवता, शब्द जो क्रिया दर्शवतो. बट कुठं पण क्रिया यूज करतो का आपण? नाही. मी आता तुम्हाला शिकवतोय तर याच्या जागी मी तुम्हाला आता पळवतोय असं यूज करेल का? प्रत्येक सेंटेन्सचा एक मिनिंग राहतो, आणि त्या सेंटेन्सच्या मिनिंगला कम्प्लीट करण्यासाठी प्रत्येक वर्ब आपल्याला त्या त्या ठिकाणी प्रॉपर लावायला पाहिजे, आणि मग नंतर आपल्याला त्याचा मिनिंग समजून येतो. त्यालाच म्हणतो आपण कम्प्लीट द मिनिंग ऑफ सेंटेन्स. म्हणजे एखादा वर्ब एखाद्या सेंटेन्सचा मिनिंग कम्प्लीट करायला मदत करतो, आणि हे त्याचं इम्पॉर्टन्स आहे. कारण की सेंटेन्सला मिनिंगच नाही राहणार तर ते सेंटेन्स राहणार आहे का? कारण की वाक्याची, सेंटेन्सची डेफिनेशनच काय की शब्दांचा असा समूह जो एक अर्थपूर्ण, शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य होतं, है ना. तर मग ते बनवण्यासाठी आपल्याला काय लागतं? वर्ब लागतं. जस्ट एवढंच कन्सेप्ट क्लिअर ठेवा. आता सगळ्यातून पहिले वर्ब जो आहे ना 3 प्रकारमध्ये डिवाइड आहे. आतापर्यंत आपण वर्ब फक्त माहिती केलेला आहे, रन वगैरे, ते जस्ट बेसिक सांगितलेलं आहे मी तुम्हाला. नीट क्लिअरली समजून घेण्यासाठी देअर आर 3 टाइप्स ऑफ वर्ब. कोणत्या कोणत्या प्रकारचे? सगळ्यातून पहिला वर्ब बघू, ते नाही सांगत आता मी. मेन वर्ब. मेन वर्ब अँड इट्स काइंड. मेन वर्ब कधी यूज होतो? ऍक्च्युअली मध्ये जेव्हा तुम्ही क्रिया करता का, त्यांना मेन वर्ब म्हणतो. शिकलेलो आपण V1, V2 आणि V3 मध्ये यूज करतो. तर मग इट शोज अन ऍक्शन, तो डायरेक्टली आपल्याला काय दाखवतो? ऍक्शन दाखवतो. मग कोणती कोणती ऍक्शन दाखवतो? त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. आता मेन वर्ब मध्ये म्हटलं की तुम्ही नाही का कोणते पण एक्झाम्पल लिहू शकता. आता ते तुम्हाला द्यायची गरज तर नाही, पण मी सांगून देतो. रन, राईट, रीड, प्ले, सिंग, है ना. जर तुम्हाला माहिती करायची असेल तर आपण नोट्स मध्ये पण जे मोस्ट कॉमनली यूज होतं ना ते दिलेलं आहे. जर तुमच्याकडे कोणतं पण ग्रामरचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये V1, V2, V3 लिहिलेलं आहे. आणि जर हा व्हिडिओ बघत असाल तर मग त्याच्या कमेंटमध्ये पण कमेंट करा, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तर तुम्हाला पण नाही का PDF बनवून भेटून जाईल. किती पाहिजे तेवढे मला फक्त सांगा किती पाहिजे, मग मी एक राऊंड फिगर आकडा बनवाल आणि पाठवून देईल. असंच घेऊन टाका पुढं. आता मेन वर्ब मध्ये 2 प्रकार आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि
इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आता अ वर्ब दॅट नीड्स अन ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे, क्रिया ज्याच्यावर होती त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. जसं काय आय एम रायटिंग. आता इथे सेंटेन्स आहे, पण आय एम रायटिंग ऑन पेपर कोणावर क्रिया झाली? हे तर झालं कंजक्शन इंटरजेक्शनचा फॉर्म येतो. पेपर कशावर लिहितोय? पेपर काय झालं मग? ऑब्जेक्ट झाला. तर हा कोणता सेंटेन्स आहे ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट लागतं त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिव्ह वर्ब. कळलं? ज्या सेंटेन्स किंवा ज्या वर्बसाठी अ वर्ब दॅट नीड अन ऑब्जेक्ट, ज्या वाक्यात क्रियापद कर्मावर क्रिया करते त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिव्ह वर्ब. काय म्हणतो? ऑब्जेक्ट. ट्रान्झिटिव्ह वर्ब. तर मग एक्झाम्पल मध्ये मग पहिले एक्झाम्पल लिहिलं तर ते वाला लिहून टाकशाल. दुसरं एक्झाम्पल लिहायचं म्हटलं की सांगा काय, एखादं एक्झाम्पल सांगा. ही इज सिंगिंग ऑन द स्टेज. आता स्टेज हे काय झालं? कुठं सिंगिंग करतोय तो, पण कुठं करतोय? स्टेजवर करतोय. तर स्टेज काय झालं? ऑब्जेक्ट झालं. तर त्या ऑब्जेक्टवर क्रिया करण्यासाठी आपल्याला सिंग लागत होतं. तर सिंगिंग काय झालं? ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. बरोबर. अजून एक दोन एक्झाम्पल दिलेले त्यांनी. रवी विल ड्राईव्ह BMW कार. साधे आपले टेन्सचे सेंटेन्स आहे. रवी विल ड्राईव्ह कार. आता ड्राईव्ह करणार आहे, बट काय करणार आहे? तर ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये पण ऑब्जेक्ट आहे. याचा अर्थ काय? ट्रान्झिटिव्ह वर्ब. तुम्हाला येणार नाहीये की एक्झाम्पल ओळखा वगैरे, ते कधी येतं तुम्हाला? 3री, 4थी, 5वी, 6वीला येतं. आता तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? ज्याच्यासाठी ऑब्जेक्ट लागतं. इंट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? ज्याच्यासाठी ऑब्जेक्ट लागत नाही. जसं की रीना इट्स फास्ट. हे ऑब्जेक्ट आहे? ऑब्जेक्ट आहे का हे? फास्ट ऑब्जेक्ट आहे का? ऑब्जेक्ट म्हटलं की तुम्हाला नॉर्मली समजून येते त्याच्यावर क्रिया होती, पण रीना इट्स फास्ट, तर हे फास्ट याच्यावर क्रिया होऊ लागली का? ही जी क्रिया होऊ लागली ती कशी होऊ लागली? फास्ट होऊ लागली. हे काय राहीन मग? ऍडवर्ब राहीन. तर मग इट हे काय झालं? इंट्रान्झिटिव्ह वर्ब. समजलं? आता हे ट्रान्झिटिव्ह मध्ये आलं तर कसं होईल? रीना इज इटिंग मँगो. तर मँगो काय झालं? ऑब्जेक्ट झालं. तर ऑब्जेक्ट आलं म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये येईल. बट सध्याला याच्यामध्ये आलेलं आहे का? ऑब्जेक्ट नाही. तर अ वर्ब, असा वर्ब ज्याच्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट लागतो त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि ज्याच्यासाठी ऑब्जेक्ट लागत नाही त्याला काय म्हणतो? इंट्रान्झिटिव्ह वर्ब. समजलं? पुढं एक दोन एक्झाम्पल दिलेले. दुसरं एक्झाम्पल आपण अजून लिहू. विजय स्पीक्स. काहीच नाही लावलं तरी चालतं. विजय स्पीक्स. विजय बोलतो. का बोलतो ते त्याला माहिती है ना, पण विजय बोलतोय. विजय स्पीक्स. तर स्पीक्स आहे, याच्या पुढे काही लागलं का? तर हे झालं इंट्रान्झिटिव्ह वर्ब. हे तर बेसिक कॉन्सेप्ट होता. ऑब्जेक्ट लागतं, ऑब्जेक्ट लागत नाही. नेक्स्ट मध्ये बघा मूळ फॉर्म. एखादा ऑब्जेक्टचे वर्बचे एक मेन वर्ब जो राहतो त्याचे नाही का 5 टाइप्स आहे. आता तुम्ही म्हणशाल V1, V2, V3 आणि V4 माहिती. 5वा टाईप काय? ते आपण म्हणतो ना, तुम्हाला नाही का जेव्हा तुम्ही लहानपणी उजळणीमध्ये बघत होते तेव्हा तुम्हाला ते जे ऍक्शन वर्ड्स दिलेले राहतात ते कसे दिलेले राहतात? टू राईट है ना. टू राईट म्हणजे काय? लिहिणे. त्या सगळ्यांच्या पुढे काय लागतं? टू लागतं. बरोबर ना. तर तो त्यांचा मूळ रूप राहतो. कळलं का? तर मूळ रूप मध्ये सगळ्यांच्या पहिली काय लागणार आहे? टू राईट झालं. तर मग टू स्पीक घेऊ आपण. टू स्पीक. राईट पण घेऊन टाकू. टू राईट. नेक्स्ट टू रन. नेक्स्ट टू गो. ओके. म्हणजे हे काय? सिंपलचं वाक्य आहे याचं. स्पीक म्हणजे काय? लिहिणे. राईट म्हणजे काय? सॉरी, स्पीक म्हणजे काय? बोलणे. राईट म्हणजे टू राईट म्हणजे काय? लिहिणे. आणि टू रन म्हणजे काय? पळणे. टू गो म्हणजे काय? जाणे. ओके. तर जेव्हा V1 मध्ये लिहिशाल तेव्हा टू ची गरज राहील का आपल्याला? नाही. तर V1 म्हणजे वर्ब 1 काय राहील? फक्त स्पीक, राईट, रन, गो. यांचा पण अर्थ स्पीक, राईट, रन आणि गो होतो. ओके. स्पीक
म्हणजे प्रेझेंट मध्येच होईन याचा अर्थ, बरोबर. लिहिणे, लिहितो. वरून राईट म्हणजे स्पीक म्हणजे बोलणे, बोलतो. राईट म्हणजे लिहिणे, लिहितो. रन म्हणजे पळणे, पळतो. गो म्हणजे जाणे, जातो. असं होईल. बट याचा मिनिंग टेन्सेसवर डिपेंड करतो, जे की आपण पुढे बघणार. तुम्हाला सेंटेन्स वगैरे प्रॉपर आता इथून पुढे स्पेसिफिकली जाईन तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली समजून येईल की कसं आपण त्याचा यूज करणार आहे. तर फक्त सध्याला याचं फर्स्ट फॉर्म लक्षात ठेवायचं. हा वर्ब 1 आहे, पण मूळ रूप त्याचं काय राहतं? टू स्पीक, टू रन, है ना. बट मेन म्हणजे तुमच्यासाठी जर तुम्हाला एखादं वाक्य तुमच्या मनाने मोठंवालं अवघडवालं वाक्य तयार करायचंय, काही लिहायचंय की नाही का, मी बाहेर जात होतो, मी जाऊन आलो, असे सेंटेन्स तुम्हाला तयार करायचे, ते टेन्स तुम्ही शिकशाल. पण त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात तर पाहिजे की वर्बचा V2 काय आहे, V3 काय आणि V4 काय आहे ना. V4 तुम्हाला समजून जाईल. कोणता पण वर्ब आहे त्याच्या पुढे काय लावायचा? ING. त्याचा स्पीक आहे, तर स्पीकचं काय? स्पीकिंग. मी माझ्या दुसरीच्या बॅचला हे आतापासूनच शिकवतोय. राईटचं काय? रनचं काय? गोचं? ओके. तर स्पीकचं स्पीकिंग, राईटचं रायटिंग, रनचं रनिंग, गोचं गोईंग. ठीक आहे, चला आता तुमच्यासाठी हे पण सिंपल आहे, हे पण सिंपल. तुम्हाला V2 आणि V3 लक्षात करावं लागेल. आणि मोस्ट ऑफ V2 आणि V3 कशी माहिती का? जसं की प्ले, प्लेड, प्लेड, मोस्ट ऑफ असेच आहे. तर त्यांना सोडून जे वेगवेगळे आहे का, जे आपण घेतलेले आता तसे घ्या, तसेवाले प्रॅक्टिस करा. जसं की स्पीक आहे, स्पीकचा दुसरा फॉर्म काय? स्पोक. आता तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही लगेच नाही का एखादं सेंटेन्स लक्षात आलं, याचा फॉर्म्युला काय? सिंपल पास्ट टेन्सचा यस प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. तर मग आय स्पीक, स्पीकचा दुसरा फॉर्म काय? स्पोक. मराठी, मी मराठी बोलतो, बरोबर. बोललो, मी मराठी बोललो. मला आता असं सेंटेन्स सांगायचंय ना, पण जर मी इथं स्पीक लिहिलं त्याचा पूर्ण अर्थच बदलून जाईल. मग मी पहिले जे सांगितलं होतं आय स्पोक मराठी, त्याचा अर्थ काय होता? मी मराठी बोललो. बरं, आता याचा अर्थ काय? मी मराठी बोलतो. फरक आहे ना दोन वाक्यामध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला V2 समजणं गरजेचं आहे. राईटचं काय? तर रॉट. जास्त पण अवघड नाहीये, तुम्हाला फक्त काही मोजके शब्द प्रॅक्टिस करायचे. त्याच्यासाठी पण परत कमेंट करा, भेटून जाईल. रनचं रॅन, गोचं वेंट, गॉन. हा, स्पोकचं स्पीक, स्पोक, स्पोकन. स्पोकनच्या क्लासमध्ये हेच शिकवता. राईट, रॉट, रिटर्न लिहून दिलेले मी तुम्हाला. नेक्स्ट आहे रन, रॅन, रन, गो, वेंट, गॉन. समजलं तुम्हाला? बस्ट एवढाच टाईप आहे. आणि याच्यामध्ये नाही का तुम्हाला वेगवेगळ्या नाही का फक्त प्रॅक्टिस करणं आहे. V1, V2, V3, V4 हाच मेन वर्बचा रोल राहतो टेन्सेस मध्ये. कळाला? बाकी पुढच्यांचा काय रोल आहे ते आपण बघणार आहे. लिहून घ्या.